श्री स्वामी समर्थ. सूर असलं की ताल हवं, ताल असलं की सूर हवं. नवीन आयुष्यासाठी संकेतांनी मला तुमचा सर्वांचा आशीर्वाद हवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या मंदिरात वाहतो फुल आणि पान, अक्षताचं नाव घेतो ठेवून सर्वांचा पान. नवदाम्पत्यास खूप खूप शुभेच्छा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी मानाचा त्रिवार वंदन. या मार्गाचे आद्य प्रवर्तक परमपूज्य नारायणदासजी पेटले महाराज, ब्रह्मीभूत तेजोनिधी परमपूज्य मोरे दादा, या स्वामी कार्याचे सर्वेसर्वा परमपूज्य गुरु माऊली, तसेच शिव अवतारी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्याही चरणी मानाचे त्रिवार वंदन. श्री दत्त जयंती निमित्त अखंड जप, नाम, यज्ञ, सप्ताह तसेच श्री गुरुचरित्र ग्रंथाचे सामुदायिक वाचन चा आज 7वा दिवस, अंतिम दिवस. या 7 दिवसामध्ये सेवेकऱ्यांनी जी सेवा रुजू केली स्वामींच्या चरणी, ती सेवा म्हणजे एक महान कार्यच आहे. आज गुरुवार दिनांक 4 डिसेंबर, आजची सुरुवात परमप्रासादिक श्री गुरुचरित्र वाचनाने झाले. त्यानंतर नित्य स्वाकार सेवा, बलिपूर्णाहुती, तरीच 12:39 श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 4थ्या अध्यायाचं 42 ओवीपर्यंत वाचन करून श्री गुरुदेव दत्त यांचं जन्मोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये मंगलमय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला. दिवसभरामध्ये सेवेकऱ्यांनी जप, यज्ञ, विविध सेवा, प्रहर सेवा रुजू केल्या. त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता औदुंबर प्रदक्षिणा संपन्न झाले आणि ह्यानंतर आरतीनंतर आपल्याला ज्या गोष्टीची आतुरता राहते तर ती म्हणजे मार्गदर्शन. सेवा म्हणजे फक्त काम नाही. सेवा म्हणजे देवाकडे नेणारा एक मार्ग आहे आणि तो मार्ग सुखकर व्हावा म्हणून मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं राहतं. आजचे मार्गदर्शन यांचा परिचय देणं हे मला उचित समजत नाही, कारण आजचे जे मार्गदर्शक आहे तर ते आपल्यामधलेच आहे, आपले सेवेकरीच आहे. आजचे मार्गदर्शक प्राध्यापक उमेश बोडरे सर हे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. बोडरे सरांचा परिचय काय द्यावा, ते आपल्यातली एक आहे. ते सेवा इथं त्यांना, ते एक ऑलराऊंडर आहे. जी सेवा त्यांना दिली जाईल ती सेवा ते मनोभावे करतात. मग त्यामध्ये ते पूर्ण तन मन धन ओतून ती सेवा पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत राहतात. उमेश बोडरे सर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं काम करतात. ज्ञानदान हे एक महान कार्य आहे. तर ते ज्ञानदान करत असतानाच सरांना स्वामी कार्याचं वेड लागलं आणि स्वामी कार्यामध्ये सर ज्या वेळेस आले तर त्यावेळेस ते नवीन एक सेवेकरी होते. त्यांनी ती सेवा समजून घेऊन लोकांना मार्गदर्शन करणं, त्याच पद्धतीने विविध सेवेमध्ये त्यांचा एक रोल राहिलेला आहे आणि ते नेहमीच पूर्ण करत आलेले आहेत. तर जास्त वेळ न घेता मी प्राध्यापक उमेश बोडरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली मार्गदर्शन स्वामी सेवा रुजू करावी. एकदा सरांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. सरांना विनंती की आपण मार्गदर्शन करावे. श्री स्वामी समर्थ.
पाठीमागची मुलं या पुढे आता प्रसाद वाटून झाला असेल तर कसं पटकन. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात दत्तप्रभूंच्या चरणी मानाचं त्रिवार वंदन. तेजोनिधी परमपूज्य पिटले महाराज, तेजोनिधी परमपूज्य मोर्यदादा, परमपूज्य गुरुमाऊली या सर्वांच्या चरणी मानाचं त्रिवार वंदन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, साईबाबा या सर्वांच्या चरणी, सर्व माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी, आपल्या मातापित्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी मनापासून वंदन करतो. आजची मार्गदर्शन सेवाच आहे. मार्गदर्शन करणारे आपण कोणीच नाही, खूप साधे माणसं आपण सगळे आहोत. आपल्याला केंद्रातून जो आदेश मिळाला आपण ती सेवा करण्याचं आपण काम करायचं. या ठिकाणी आज मार्गदर्शन सेवा सरांनी दिली. भाग्य आहे आज गुरु म्हणजे श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता झालेली आज. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं दत्त जयंती उत्सव पण आहे आणि आज गुरुवार पण आहे. इतका सुंदर योग आलाय आणि माझं भाग्य असेल काहीतरी मागच्या जन्माचं काहीतरी आणि उदयाला आलं बरं का. आणि आज मला इथं काहीतरी सेवा करण्याची संधी भेटली. मी माझ्या परिवाराला खरोखर मी भाग्यवान समजतो. इथं ही सेवा भेटणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि आपण काहीतरी बोलतो आणि 4 लोकांपर्यंत पोहोचतो, हे आपला रोल नाही आहे, स्वामी महाराज करून घेतात. जर आपल्याला एवढी बुद्धी असते तर कदाचित गुरुमाऊलीच्या शेजारी आणखी एखादं असं नसतं दुसरं. आपली पात्रता नाही, आपली लायकी पण नाही आहे. जे काही आहे स्वामी महाराज आपल्या बुद्धीमध्ये घुसून करून घेतात. तीच ही मार्गदर्शन सेवा. आणि या सेवेच्या अगोदर आम्हाला संकेत भाऊ तुम्ही सुखद धक्का दिला. तुम्ही आज चतुर्भुज झाले, तुम्ही आमच्या कॅटेगरीमध्ये आले. आम्हाला फार आनंद वाटला. खूप फिरत होते आधी, आता फिरता येणार नाही तुम्हाला. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आनंद वाटला. सेवेकरी गुंतला का बरं वाटतं, जरा गुंतले पाहिजे सगळे सेवेकरी असे. आणि हे सुखद बिडी आहे, तुम्हाला कळलं आता. आनंदाची गोष्ट आहे. आणि भाऊ नावं पण फार छान घेतली. आमच्या काळात भाजी याच्या पुढे आम्हाला काही येत नव्हतं. आता हे खूप मॉडिफाईड आले, नावं पण छान घेतात. आम्ही नाही तर महादेवाच्या पिंडीवर फिक्स होते, आमचे 2च नाव होते. त्याच्यापेक्षा नावच जमलं नाही कधी घ्यायला. महिला मंडळाकडे तो चांगला मान, त्यांना जमतं. इकडं आम्हाला काहीच येत नाही. असं काही 2 वाक्यामध्ये फिनिश होतं. पण तुम्ही चांगली डेअरिंग केली त्या मानानं, तुमचं विशेष कौतुक आहे. दुसरी गोष्ट आनंदाची, आज आपल्या रोईकर काकांचा वाढदिवस आहे. दत्त जयंती निमित्तानं आज दुग्ध सरकार युक्त असा योग आहे. काकांचाही वाढदिवस आहे. काका अजून आले नाही, परंतु काकांना शुभेच्छा आहे खूप. आपण केंद्रामध्ये तसे वाढदिवस आपल्या केक वगैरे कापून साजरे करत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती. परंतु आपण आपली केंद्राची जी पद्धत आहे त्या पद्धतीने इथं केलेला आपला स्वामींचं श्रीफळ देऊन केलेला सन्मान हा जगातला सर्वात मोठा सन्मान असतो. त्यापेक्षा मोठा केक नाही आणि त्यापेक्षा मोठा प्रसाद नाही. तर काकांना शुभेच्छा आपण सर्वांनी देऊया. आपल्या सगळ्यात मोठे आहे या केंद्राचे आपले आधारस्तंभ गिरमे काका आणि रोईकर काका. जिथे कमी तिथे आम्ही, अशी आमची जोडी आहे. तर ह्या जोडीमधले आमचे रोईकर काकांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा. आणि तुम्ही पण द्या शुभेच्छा. त्यांना फार आनंद वाटला. मागच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या होत्या, जरा नाराज झाले होते. ते नाराज होतात ते आणि व्हायलाच पाहिजे आपल्या माणसावर. चला ठीक आहे, आजची मार्गदर्शन सेवा त्या ठिकाणी भेटलेली आहेत. सर्वात प्रथम आपण श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये येतो. सद्भाग्य आहे आपल्या सर्वांचं. पूर्व जन्मीचं आपलं पुण्य होतं म्हणून आपल्याला ही सेवा मिळाली. आणि जर कधी पुण्य नसतं तर आपल्याला केंद्र सुद्धा पाहायला मिळालं नसतं. आजही असंख्य लोक आहेत जे केंद्रामध्ये त्यांना यायचं आजपर्यंत योग आला नाहीये. कोणीतरी अजून दुकानावरती बसलेला असेल, कोणीतरी एखादी जॉब करत असेल, कोणी एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल, कोणी घरी असून निवांत टी व्ही पाहत असेल आणि कोणी काहीच करत नसेल. परंतु इथं येण्याचं भाग्य मात्र प्रत्येकाला भेटत नाही. खरोखर काहीतरी पूर्वजन्म असेल तेव्हाच आपल्याला या ठिकाणी सेवा करण्याचा योग येतो. आणि आज दत्त जयंती सप्ताहानिमित्तानं गुरुचरित्र पारायण संपन्न झालं. ज्यांनी पारायण संपन्न केलं, जाताना पारायण समाप्तीचा एक आनंद की आज माझी एक आध्यात्मिक यात्रा पूर्ण झाली. पारायण वाचणं म्हणजे फक्त एक पोथी पूर्ण करणं नाहीये, काही स्टोऱ्या वाचणं नाहीये. पारायण पूर्ण करणं म्हणजे जे आपल्या अध्यात्माचे जे काही मैलाचे दगड असतात, 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर 4 किलोमीटर आपल्या आयुष्यातल्या आध्यात्मिक प्रगतीचे आपण मैलाचे दगड आपण पार करत असतो. आमच्या माता भगिनींचा त्याग याच्यापेक्षा मोठा आहे. त्यांना बाकीचं अध्यात्माचं काही हो कोणी हो, पण माझा परिवार सुखात राहायला पाहिजे म्हणून त्या सेवा करतात. निश्चित त्यांची जी काही तळमळ आहे, त्यांची जी काही आपण म्हणतो ना डेडिकेशन आणि त्याग समर्पण माता भगिनीच करू शकतात, कोणी करू शकत नाही. आज साक्षात दत्तप्रभूंच्या मातोश्री परब्रह्म भगवान दत्त महाराजांच्या मातोश्री अनसुया माता, आज त्यांनी तिन्ही देवांना सुद्धा आपल्या म्हणजे अशी माता होणं नाही ना, तिन्ही देव सुद्धा
ज्यांनी छोटे केले, लहान बालक रूपांतरित केले, आपण 4थ्या अध्यायामध्ये वाचलेले. एवढी शक्ती, एवढी क्षमता नावातच आहे. अनसूया, कोणत्याही व्यक्तीविषयी असूया नाही. असूया याचा इंग्रजीमधला अर्थ वेगळा झाला, जेलसी म्हणतात त्याला. तर आजच्या काळामध्ये आपण म्हणतो ना, काय पोरं असे का बरं वागतात, आपणच असे तर पोरं, बरोबर आहे की नाही. हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर दत्तप्रभूंनी साक्षात म्हणजे परमेश्वराचा साक्षात्कार होऊन दत्तात्रय म्हणजे आत्री ऋषींच्या पोटी दत्तात्रय भगवान यांनी जन्म घेतला. हजारो वर्षाच्या तपश्चर्याचं फळ आहे की त्यावेळेस परमेश्वरानं सांगितलं की मी तुमच्या पोटी जन्म घेईल. त्यासाठी किती साधना करावी लागली असेल. आपल्याला 11 माळे जरी म्हटलं तरी सुद्धा म्हणतो आपण, याच्यात एखादी कमी नाही करता येणार का सर. गावण सर मात्र 1 करा, मग कमीत कमी 1 करा, चांगली ठीक आहे, कमीत कमी 1 केली तरी सुद्धा आपल्या फायद्याचं. मग का करावं आपण सेवा, का आपण केंद्रामध्ये यावं. केंद्रामध्ये येणं फार महत्वाचं आहे. आजकाल आपल्याला बाह्य शक्ती ज्या आहे इतक्या काही फोपवलेल्या आहे. काल महेश भाऊनी खूप छान माहिती दिली अक्षरशः. म्हणजे खरं तर खूप वेळ जास्त पाहिजे होता, परंतु त्यांनी शॉर्टकटमध्ये आपल्याला सांगितलं. आपल्या आसपासचं भाविकांना वातावरण खरंच चांगलं नाहीये. आपल्या मनावरती जे बिंबवलं जातंय ते सुद्धा चांगलं नाहीये. आपण जे वाचतोय ते सुद्धा 100% चांगलं नाहीये, खात्रीलायक नाहीये. आलेल्या न्यूज तुम्ही आता पहा ना, बिबट्या खरोखर नव्हता कोपरगावमध्ये काही ठिकाणी, तरी AI चे फोटो पाठवले गेले होते. बरोबर आहे का नाही. काय भेटतं कोणाला सांगता येईल. खरोखरचा बिबट्या जर आला तरी सुद्धा आता कळत नाही. म्हणजे इतक्या पद्धतीने कुठंतरी फेक अशा पद्धतीने आपल्यावरती गोष्टी बिंबवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये फार मोठा रोल जो आहे तो सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वात जास्त अटॅक केला जातो तो लहान मुलांवरती, माता भगिनीवरती. संध्याकाळच्या मालिका ज्या असतात त्या मालिका मी तर विनंती करेल ह्या दत्त जयंतीपासून बंद करून टाका. माहिती का, मला अधिकार नाही सांगण्याचा, पण इथं उभा राहिला का थोडासा स्वामींच्या डेअरिंगनं सांगतो आम्ही. स्वामींची डेअरिंग आहे, अशी काही हिंमत आमची खाली बसल्यावर सांगायची. घरी सांगू शकत नाही असं तर तुम्हाला कोण सांगणार. बरोबर आहे का. तर कारण काय माहिती का, अहो काहीच नाही. आज रोजी आपणच आपल्याला डिप्रेस करण्याचं काम चालू आहे. इतक्या मालिका आपण पाहतो, त्या मालिका पाहिल्या की ती हिरोईन आपल्यामध्ये उतरते, तो हिरो आपल्यामध्ये उतरतो, झालं प्रॉब्लेमच झाले सुरू. तिथून पुढं काय दाखवतात मालिकेमध्ये. मी नेहमी तेच सांगत राहतो बघा, माझा तोच प्रश्न असतो, काही नाही या बाईनं त्या बाईला त्रास दिला आणि त्या बाईनं त्या बाईला त्रास दिला, मग तिने हिला त्रास दिला, नंतर परत या दोघी एकत्र झाल्या आणि परत तिला त्रास दिला, दोघी मिळून. काय याच्यामध्ये TRP वाढवण्याचे कामं चालू आहे. आणि कुठंतरी आपण याच्यामध्ये मनोरंजन म्हणून पाहतो. आपलं मन फार नाजूक असतं असं म्हणतात. मी ऐकलं होतं गावडे सरांच्या मार्गदर्शनामध्ये, मन ही अशी भूमी आहे, मन ही अशी भूमी आहे, कोणत्या पण बिया टाका तुम्ही आपोआप उगतं. त्याच्यामध्ये जर कधी त्या बिया जर कधी निगेटिव्ह असल्या त्या पटकन उगतात, फास्टमध्ये उगतात. केंद्रात या म्हटलं तर कदाचित त्या बिया थोड्याशा उशिरा उगतात बरं. आणि जर कधी ते त्याला पिक्चरला चालतं का, कोणता पिक्चर आहे, तिकीट सुद्धा कोणी विचारत नाही. आपण जोरात इतकी गर्दी होती, हीच गर्दी तिकडे पाहायला भेटते कधी कधी. बरोबर आहे. हा थोडा हसू येईल, हास्यास्पद आहे, पण मी खोटं नाही, हे जे आहे ते सत्य आहे. आपल्यावर या गोष्टीचा परिणाम होतोय. आज लहान मुलांना तुम्ही काही विचारा, सगळं त्यांना माहिती आहे. परंतु माता भगिनी आणि सर्व सेवेकरी आपणास खरोखर विनंती आहे की आपल्याला जर पुढची पिढी या ठिकाणी जर सेफ ठेवायची असली तर आपल्याला श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण असं आहे, 18 विभाग यामध्ये कार्यरत आहेत. 18 विभाग. आपल्याला केंद्रामध्ये जो विभाग आपल्याला सुटेबल आहे तो करा. ज्याला शेती करायची आवड आहे त्या विभागात काम करू शकता. याज्ञिकी म्हणून काम करायचं असेल त्या क्षेत्रामध्ये काम करू शकता. मार्गदर्शन करायचं असेल, आता इथं आम्हाला दोघांनाच लोड येतो. खरं सांगायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही इथे येऊन बोलणं. अजून लोक तयार झाले पाहिजे. इथे येऊन अभ्यासपूर्वक बोलणं सोपं नाही. आणि इथं खूप अभ्यास असणारे माणसं आहेत, त्यांच्या समोर बोलणं म्हणजे कधी कधी पाय लटलट कापायला लागतात. त्यांनी असं वर पाहिलं तरी वाटतं काय चुकलं काय आपलं. अशी सेवा या ठिकाणी आहे. हे सुद्धा आपले घडले पाहिजे. प्रश्नोत्तर सेवा आहे, ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला खूप गरज पडणार आहे आता. त्यानंतर बालसंस्कार, सर्वात महत्त्वाचं बालसंस्कार, फार फार आणि फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. मार्गदर्शन तुम्हाला वाटतं सर काहीतरी मार्गदर्शन करेल, काही आपण मार्गदर्शन करू शकत नाही. आपल्याला मात्र थोड्याशा काही गोष्टी ज्या जाणवतात, चर्चेमधून जे ऐकतो, कुठंतरी सानिध्यामध्ये चांगल्या व्यक्तींच्या त्या गोष्टी फक्त आपणापर्यंत या ठिकाणी हा चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतो. या ठिकाणी सांगायला काहीच अडचण नाही. आजकाल लहान मुलं आहेत, आपण त्यांना केंद्रामध्ये घेऊन आल्यावर स्तोत्र म्हणतील, मंत्र म्हणतील, वेडे वाकडे म्हणतील, चुकीचे म्हणतील, म्हणून त्या काही फरक पडत नाही. परंतु बाकीचे गाणे म्हणण्यापेक्षा कमीत कमी स्तोत्र मंत्र म्हणतील ना. ते काय भेटतं त्या गाण्यामधून, कोणत्या व्हायब्रेशन्स प्राप्त होतात, काय भेटतं. आज संजीव राठोड सगळ्यांना माहिती आहे, पण स्वामी समर्थ केंद्र सापडत नाही लोकांना.
खंत आहे माहिती का, खंत आहे. लोकांना मंदिरं सापडत नाही, लोकांना चांगले कार्यक्रम सापडत नाही. पण कोपरगावला आज कोण येणार आहे आणि कुठून येणार आहे, डान्ससाठी येणार आहे का गायनासाठी येणार आहे, हे सगळं माहीत राहतं 50-50 किलोमीटर दूर दूर. त्याचं कारण काय? याचं कारण आहे माउथ पब्लिसिटी. आपल्या छोट्या लेकरांना ज्या गोष्टी आपण आज दिल्या पाहिजे त्या दिल्या जात नाही. आणि स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जे जे मुलं येतात, जे जे मुलं घडतात, निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगली प्रगती. गुरुमाऊली नेहमी कळकळीने सांगतात की हा बाल संस्कार विभाग हा फार जोमानं चालला पाहिजे, वेगानं चालला पाहिजे. गुरुमाऊलींचा फार कटाक्ष या बाल संस्कार केंद्राकडं. आपण या बाल संस्कार केंद्राला खरोखर जर सगळ्यांनी कधी मदत केली, सर्वांनी आपण प्रयत्न केले, बाल संस्कार म्हणजे आहे तरी काय काही सेपरेट ट्रीटमेंट आहे का? नाही. आपण जसे वागतो तसे ते मुलं वागतात. माझ्या हातात मोबाईल आणि मी घरच्यांना पोरीला म्हणायचं अभ्यास कर, कसं काय योग्य वाटलं? ते म्हणते पहिले खाली ठेवा, तुमच्या हातात पुस्तक असेल तर मी पुस्तक घेणार, तुमच्या हातात मोबाईल असेल तर मी मोबाईल घेणार. बरोबर आहे की नाही? ही झाली बाल संस्काराची सुरुवात. अगदी आपल्याला घरापासून सुरुवात करणे. मला सांगायचा अधिकार नाही, परंतु हे सत्य आहे, हे सत्य आपल्याला सांगावं लागतं. कारण मी शिक्षक पण आहे. दररोजच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच तक्रारी, पालक आले का त्याच तक्रारी करतात, मोबाईल पाहत, खूप मोबाईल पाहतो, खूप मोबाईल पाहते. आम्ही विचारतो तुम्ही किती पाहता? ते म्हणते मी जरा जास्तच पाहतो. तुम्ही पाहता तर पोरांना कशाला आपण बोलू शकतो. सांगलीमध्ये गाव आहे सर, त्या गावामध्ये संध्याकाळी 7 ते 8 मोबाईल बंद करून टाकतात, डायरेक्टली बंद आहे. अजिबात मोबाईल कोणीच पाहत नाही. त्याला म्हणतात, त्यांनी एक नाव खूप छान नाव ठेवलंय, डिटॉक्सिफिकेशन ऑफ सोशल मीडिया, असं काहीतरी खूप छान नाव आहे त्या प्रकल्पाचं. नाव लक्षात नाही माझ्या आता. 7 ते 8 मोबाईल पूर्णपणे बंद असतो. मुलं पालक एकमेकाशी, मुलं अभ्यास करतात आणि 8 नंतर सगळेजण एकमेकाशी बोलतात. एकमेकाशी घरातले सगळे बोलतात. बोलायला पाहिजे एकमेकासोबत. आजकाल हरवले सगळ्या गोष्टी, इमोशन शून्य झालेले आहे. आजकाल सगळ्यांकडं स्मार्टफोन हातामध्ये, समोर कोणीतरी व्यक्ती बोलत राहते, आपलं सगळं लक्ष खाली राहतं किंवा त्याचं लक्ष मोबाईलमध्ये आपण बोलत राहतो. कोणी कोणाला लक्ष देत नाही. आजकाल या गोष्टी एकाग्रतेचा अभाव झालेला आहे. चिडचिडपणा वाढलेला आहे, राग वाढलेला आहे, तामसिकपणा वाढलेला आहे, शॉर्ट टेम्परनेस वाढलेला आहे. या गोष्टी का वाढलेल्या आहेत? या गोष्टी असं आहे, आत्मभान आपलं राहिलेलं नाहीये. म्हणून गुरुचरित्र पारायणला आपल्याला बसवलंय 2 तास तरी मोबाईल पासून थोडंसं आपण दूर राहू. गुरुचरित्र पारायण याच्यासाठीच आहे. मध्ये मध्ये या सेवा आपण जे घेतो त्याच्यासाठीच आहे. काय यज्ञविधी आपल्याला सांगितलेला आहे. आपण काही वेळ आपण त्या ठिकाणी बसलं पाहिजे. स्वामी समर्थ केंद्रामध्ये का बरं सांगतात की 2 मिनिटं स्वामी महाराजांचं ध्यान करा? आपण कधी ध्यान करतो दिवसभरामध्ये? नाही ध्यान करत. आपण म्हणतो नाही माझा दिवसभर फार व्यायाम होतो, दिवसभर माझं हेच लागत, माझं स्वतःवर खूप ध्यान राहतं. आपलं ध्यानच नाही स्वतःवर, आपलं स्वतःवर लक्ष नसतं. आणि स्वतःमध्ये असणारे स्वामी महाराज जेव्हा आपण शोधतो तेव्हा आपल्याला, आपण जे म्हणतो ना जागृत होई आत्मय रामा, इथल्या स्वामी महाराजांना जागृत करण्याचं काम आत्माराम म्हटलेलं आहे. आपल्या आत्मध्येच, कुठं जायची गरज नाही. तर आपण त्यांना जर शोधायचं असेल तर ते सगळ्यात छान प्लॅटफॉर्म म्हणजे इथं आहे. यज्ञ सेवा आपल्याकडे होते, सगळ्यांना माहिती. हवन सेवा, त्या हवन सेवेमध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा. हवन सेवेमध्ये अनेक जणांचे प्रश्न या ठिकाणी सुटलेले आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, सांगण्याची परत आवश्यकता नाही. आपण त्यामध्ये सहभाग घ्यावा. अजूनही बरेच आहे जे आपण म्हणतो विवाह प्रश्न जे आहेत ते सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी आपण त्यासाठी आपले राशनकर काका या ठिकाणी काम पाहतात. तर आपण जर कोणाला इच्छुक असेल तर आपण त्या सेवेत भाग घेऊ शकतो. जी सेवा आवडेल ती. नाही काय आवडलं तर स्वच्छता आपण या ठिकाणी करू शकतो. केंद्रात आल्यावर मी काय करू सगळे प्रश्न विचारतात. काही जणांना वाटतं केंद्रामध्ये आल्यावरती विशेष लोकच काम करतात, आम्हाला काही कामच नाही. असं नाही काही. तुम्ही जी सेवा करा, तुम्हाला कोणी म्हणणार आहे तुम्ही दगड काबर उचलला, वीट काबर उचलली, करा. इथं जो सेवा करेल त्याला मेवा मिळेल. स्वामी समर्थ, आता आपलं केंद्र जे आहे, आपलं केंद्र शहरात आहे, खरोखर चांगली सेवा आहे, चांगली संख्या आहे. काही केंद्र, आता काल परवाच आम्हाला काकांनी सांगितलं पुण्यामध्ये त्यांचा चिरंजीव आहे, 2.5 तासांचं प्रहर सेवा आहे. 2.5 तासांची प्रहर सेवा एकाच व्यक्तीला. आपल्याकडे आता नंबर लागतात, मग त्याचं 10-15 मिनिटं. आपल्याकडं कालांतराने मी तर असं म्हणतो, आमची अशी विनंती स्वामी महाराजांना की 30 मिनिटावर प्रहरी आपले यावे, सगळ्यांना सहभाग मिळावा. आणि मला वाटतं की होईल पुढच्या सप्ताहापर्यंत स्वामी महाराज आपलं ऐकतील. प्रत्येकाला प्रहर करणाऱ्या लोकांची संख्या फार वाढेल. रात्री आम्ही इथं होतो, रात्री प्रहर करणारे पुरुष खूप जास्त होते. जे आले ना त्यांच्या व्यतिरिक्त काही जण आले होते, ते म्हटले आम्हाला द्या. पण प्रहर करणारे थांबले आणि नवीन आलेले ते मध्ये गेले. बघा किती मोठं मन म्हणायचं प्रहरी करणाऱ्यांच्या सुद्धा, की तुम्ही जा आतमध्ये, तुम्ही तुमचा लाभ करून घ्या, इथं बसलो आम्हाला तेच पुण्य. बराच वेळा वाटतं मी गुरुचरित्र पारायण फार मोठी सेवा करणार आहे, मग प्रहरीला कशाला मी येऊ, प्रहरी काय फार मोठे नाही. मला पण असंच वाटत होतं 2-4 पारायण, म्हणलं पारायण जास्त महत्वाचं राहतं, हे काय उभं राहतं चालू राहतं. पण जेव्हा त्याचं महत्व जाणून घेतलं तेव्हा कळलं या सेवेपेक्षा ही, म्हणजे जर आपण म्हणतो ना तसा कलेक्टर पण क्लास 1 आहे,
आणि तहसीलदार पण क्लास 1 आहे, पण तरी पण कलेक्टर इज कलेक्टर. तशी महत्वाची सेवा, सगळ्यात मोठी सेवा प्रहर सेवा. ह्या प्रहर सेवेपेक्षा म्हणजे गुरुमाऊली सर्वात जास्त वजन देत असतील या सेवेला. मग त्यातल्या त्यात आमच्या माता भगिनी करतात, त्यांना नमनच आहे बरं का, कारण त्याच्या सेवा खूप राहतात म्हणून त्यांना थोडं सॉफ्ट कॉर्नर दिवसा सेवा, कारण त्यांना सगळं पाहून हे करायचं असतं. रात्रीच्या ज्या सेवा आहे 12 वाजेनंतरची प्रहर सेवा आहे ना, ती सेवा करणारे जे आमचे सेवेकरी आहे, त्यांना खरोखर मानावं लागेल. झोप येते अशा वेळेस भरपूर. त्या ठिकाणी सेवा आपले रुजू करतात. जबरदस्त प्रहर सेवा आहे. यामध्ये आपण सगळ्यांनी भाग घ्यावा. पुढच्या आपल्या सप्ताह राहील स्वामी पुण्यतिथी सप्ताह, त्याची नावं लवकरात लवकर आपण आता देऊन टाकावी. मी तर म्हणतो जाताना देऊन टाकावी. सर एखादा ग्रुप करा, आपलं नाव घेऊन टाका बरं आत्ताच. खरंच मला असं वाटतं. नंतर भाऊंनी गुरुमाऊलींच्या आदेशावरून खूप चांगली एक सेवा केलेली. मी फक्त केंद्राचे उपक्रम सांगतोय, मला मार्गदर्शन या ठिकाणी करायला तेवढा आपल्याला वेळ पण नाहीये. आपल्या एकादशीला आपण या ठिकाणी जी शुक्ल पक्षामधली एकादशी असते, आपण त्या एकादशीला या ठिकाणी अखंड विनावादन आपलं दिवसभर असतं. स्वामी महाराजांच्या चरणी आपण या ठिकाणी ती सेवा रुजू करत असतो. आपण त्याही सेवेमध्ये सहभाग घेऊ शकतो. केंद्रामध्ये 12 उत्सव होतात, त्या 12 उत्सवात सहभाग आपण घेऊ शकतो. आपल्या केंद्रामध्ये मागील वर्षी सिद्धमंगल पूजन पण झालं होतं, त्यावेळेस बऱ्याच जणांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक पूजेचा, प्रत्येक इव्हेंटचा एक वेगवेगळा फायदा आहे. इथं आलेली प्रत्येक सेवा, मला पूर्वी वाटत होतं जेव्हा मी केंद्रात येत नव्हतं, मला वाटत होतं ज्याला टाइम जात नाही त्यांनी केंद्रात जायचं, असं मला वाटतं. ज्याला टाइम भेटत नाही त्यांना मंदिरात जायचं. टाइमपास चांगला होतो. अर्ध्या छान भेटत जाताना प्रसाद भेटतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट. असं वाटत होतं, परंतु नंतर एक एक गोष्ट आपण पाहत गेलो. जे कराल एक सुद्धा क्षण या ठिकाणची सेवा वाया जाणार नाही. आणि आजची जी काही घडी आहे, आजचं जे काही महात्म्य आहे ते खूपच आहे. आज दत्त तत्व ज्याप्रमाणे महाशिवरात्रीत आपण काय म्हणतो, भगवान शिवतत्व फोटो काढताय काटे बाबा. भगवान शिव ज्याप्रमाणे महाशिवरात्रीला रात्रभर शिवतत्व जागा असतो, जेवढी सेवा कराल 1000 पट फळ भेटतं. आजची या ठिकाणी जेवढी सेवा कराल, आज दत्त तत्व दत्त जयंतीच्या निमित्तानं जागृत असतं. जेवढी दत्तधाम आहे, जेवढी दत्तपीठ आहे, त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर सेवा रुजू केली जाते. त्यामुळे आज कमीत कमी एक तरी माळ श्री स्वामी समर्थ या ठिकाणी आपण जप करून जावा, ही माझी कळकळीची विनंती आहे. एक तरी माळ करा. तसे आहे ना, एक तुका म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, है ना. तसं आजची एक माळ करून पहा, निश्चितपणे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे 1 टाइम आणि 1000 टाइम फार मोठा फरक आहे. आज या ठिकाणी आपण ही सेवा 100% रुजू करावी, या ठिकाणी कळकळीची विनंती आहे. त्यानंतर केंद्रामध्ये येणं फार महत्वाचं आहे. सातत्याने येणं महत्वाचं आहे. नाही शक्य होत ना, मला सांगा, आपले प्रश्न कोणी मिटवले हो? आपण मिटवले का? आपण एवढं समर्थ असतो, प्रश्न आले असते का आपल्या समोर? नाही, शक्यच नाही. आपण केंद्रामध्ये येतो, मी तर माझ्याहून सांगतो, आपला स्वार्थ आहे म्हणून आपण केंद्रामध्ये येतो. जेव्हा आपले प्रश्न संपतील ना, तेव्हा आपण कारण सांगायला सुरुवात करतो. आज आम्ही बरेच जण पाहतो इथं प्रश्न घेऊन येतात, फार त्या डोळ्यात पाणी असतं, प्रश्न सुटतात, नंतर केंद्रात येण्याची संख्या कमी होते आणि एक दिवस असा येतो तो माणूस परत केंद्रात पाहायला मिळत नाही. थोडा कालावधी जातो, परत तो केंद्रामध्ये पाहायला मिळतो. का घडतो असं? तुमची जबाबदारी त्यांनी घेतली. अनन्या सिंतो यंतोमा, मुक्ती त्यांची, त्यांनी सांगितलंय जबाबदारी मी घेतली, पण कमीत कमी तुझं काम केलं, तू अजून 2-4 लोकांना सांग. म्हणजे स्वामी महाराजांना असं गुरुमाऊली नेहमी सांगतात, स्वामी महाराजांना घाई झालेली आहे, त्या लोकांचे इतके प्रश्न यांच्यापर्यंत पोहोचा. गुरुमाऊली दर हैतुगुजामध्ये सांगतात, या सेवेला कोणीतरी प्रश्नोत्तर सेवा कोणीतरी करा, याज्ञिकी कोणीतरी करा, लोकांचे असंख्य प्रश्न ते सोडवा. त्यासाठी आपल्याला इथं पण फार मोठी टीम लागणार आहे केंद्रामध्ये, आपण त्यात सुद्धा सहभाग घेऊ शकता. मी केंद्राच्या सेवेवरती बोलत होतो आणि परत त्याच गोष्टीवरती परत आपण आलो. नित्यनैमित्तिक आपल्या आरत्या 3 आरत्या केंद्रामध्ये 108 आरत्या सांगतात. स्वामी महाराजांना सांगा, समाज असा असा प्रश्न आहे, मी 108 आरत्या केंद्रामध्ये करेल, कोणती पण करील. परवा दिवशी मामांनी सांगितलं होतं आपल्याला, काकांनी तात्यांनी पण सांगितलं होतं की जर आपण हे संकल्प करून जर आरती केली, 108 आरती केल्या, तर आपोआप मला फळ 100% भेटतं. असाच एक प्रश्न होता आणि मी आलो होतो केंद्रामध्ये. आपले वैष्णव भाऊ होते, तुम्हाला सहज बोलले 108 आरत्या करा. काय 108 आरत्या? मी केंद्रात आलोच कसं माझ्या मला माहिती. 108 आरत्या त्यांनी परत म्हटले, सर तुमच्याकडून होणार नाही म्हणे, पण मग स्वामी महाराज बोलले बहुतेक असं काहीतरी समजा. ते काय माहिती, ऑटोमॅटिक आमच्या आरत्या आपाप व्हायला लागल्या. ती आपण नाही करत, ते आपल्याकडून करून घेतात. आणि परत एकदा आठवण करून सांगतो, आपण इथं अनायासे आलेलो नाही, आपल्याला इथं आणलेलं आहे. सातत्य फार महत्वाचं आहे, सातत्य खूप महत्वाचं आहे. जेवढं जमल तेवढं आपण प्रयत्न करावा. एक उदाहरण सांगतो, दृष्टांत फार आवडतो. मी सांगितला होता, एका गुरुवारी सांगितला होता, सांगायला फार आवडेल, कारण आपल्याला गोष्टी फार आवडतात.
सातत्य काय असतं बाबाजी पण म्हणतात बघा, नित्य नियम विधी, दररोज फक्त विधी करा, 10-15 मिनिटाचा बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तसे आपले नित्य सेवा करा, बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. नित्य सेवेला वेळ नाहीये काय, नित्य सेवा खरोखर आवश्यक आहे. नित्य सेवा कधीपर्यंत करावं, नावच नित्य आहे. जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत नित्य सेवा करावी. जाताना सुद्धा स्वामीचं नाव तोंडात असावं, याला म्हणतात नित्य सेवा. एक उदाहरण सांगतो. एक काका होते आणि एक मावशी होत्या. काका कधी केंद्रात जात नव्हते, पुढंच जात नव्हते. मावशी मात्र एक पण कार्यक्रम सोडत नव्हती. कथा असली का पुढं राहू द्या, कथा तिथं जाणार, प्रवचन असेल तर जाणार, कीर्तन असेल जाणार, सगळ्या ठिकाणी हजर होणार. संध्याकाळी येणार, अहो काय प्रवचन होतं ते म्हणायचे, आली डोकं उठा आहे की तुझं प्रवचन, तुझा बाबा तू हा ठीक आहे सांग म्हणायचे. परत झोपून घ्यायचे. ते कधीतरी परत यायचे, आज अमुक अमुक सर होते, अमुक अमुक मामा, अमुक अमुक काका, अहो लई चांगले सेवेकरी होते. ते म्हणायचे ओके छान, तू जाती ना, जाय प्रसाद आणा जातात, तुला काय नको करू, जेवायला असं तर बोलच त्या दिवशी. तर अशा पद्धतीने त्यांचं चालू होतं दिनक्रम. एक दिवस काय झालं माहिती का, त्या मावशीने काय केलं, काकांना ओढून दिलं एका महाराजांच्या कीर्तनाला, बसवलं बळजबरी. ते पण लाजगाज बसले बरं, कारण कधी कधी बसवावं लागतं, प्रेशर राहतं समाजात. बसले ते माणसं उठत ते बसले. महाराज आवेशात बोलवत होते, रामकृष्ण हरी जप झाला, सगळं झालं. महाराजांनी सांगितलं की नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी पण आहे, वल्लभ पण आहे, दोघं पण आहे, ज्ञान पण आहे, पैसे पण आहे, दोन्ही गोष्टी. म्हणजे काय करायचं मग, नित्य नियम करा. काय नित्य नियम करायचा, अहो जप करा, ध्यान करा, विष्णू सहस्रनाम म्हणा, ललिता सहस्रनाम म्हणा, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ म्हणा, स्वामींचा जप करा, काहीतरी करा. ते म्हटले या गोष्टी जमणार नाही, ते तुझ्याकडं मी करणार नाही. ते म्हटलं काय करणार, मी माझं सोपं काहीतरी पाहतो, मी तुला सांगतो उद्या परवा. ते परत सकाळी मग आता काय झालं, याला टेन्शन रात्रभर आलं की आता ही बाईनं मला दादा असं हे केलं, पुन्हा नंतर आपण नाही म्हणत, खायचे प्यायचे वांदे होते ना आपले. मग ते म्हटले ठीक आहे म्हणे, तू म्हणते तर मी काहीतरी करतो. ते म्हणे काहीतरी नियम करा, नाही तर आपलं जमणारच नाही आजपासून, तुम्ही काहीच करत नाही. मग त्या म्हटल्या ठीक आहे म्हणे, मी एक काम करतो, मला थोडासा वेळ दे. मग काय झालं, त्यांनी रात्रभर विचार केला. विचार करत तसेच बसले. बाजीवरती पूर्वीच्या काळात बाजा होत्या, आता नाही राहिल्या. त्या बसले होते बाहेर असेच. त्यांना समोर एक चित्र दिसलं, त्यांना फार ते आवडलं. ते म्हटले वास मला झालं माझं. बोलवलं बायकोला, ती झोपीतच होती. 4 वाजता पहाटे बाहेर ये म्हणे पटकन. म्हणे काय, मी संकल्प केला आजपासून सेवा करण्याचा. म्हणजे काय संकल्प केला, समोर कुंभार बाबा आहे म्हणे. ते कुंभार बाबा 4 वाजता उठतात, दररोज उठतात, माती आणायला जातात, त्यांना मडके करायचे राहतात, विटा करायच्या राहतात, त्यांचं मी दररोज तोंड पाहणार, बस माझा संकल्प झाला म्हणे एवढं. म्हणजे असं कुठे संकल्प राहतात. मी जो सांगितलं ना नित्य नियम करायचा, तेवढा नियम मी करणार. नियम केला. ती म्हटली बाबाच्या नादी लागून काही फायदा नाही, जे करायचं ते करा. हा शेवटचा डायलॉग हाच राहतो ना, हा डायलॉग शेवटचा राहतो आपला, काय करायचं ते करा. आणि मग ते बाबा दररोज तेच करायचे. ठीक आहे, उठले का पहिले पाहिजे, उठल्या ब्रश करायच्या आधी पाहिजे, हा आहे का कुंभार बाबा, पहिले नमस्कार, ते गेले त्यांच्या कामाला, हे यांच्या कामाला. नंतर मग यांचं चहा पाणी जेवण वगैरे सगळं ओके. याला फार आनंद वाटायचा, मी आजची सेवा माझी पूर्ण केली. असं करता 1 महिना 2 महिना असं 2-3 वर्ष झाले सलग त्यांचा नित्यनियम चुकत नव्हता आणि यांचा पण नित्यनियम चुकत नव्हता. असं म्हणता 1000 दिवस जरी एखादी सेवा केली, सिद्ध ते संकल्प आपला सिद्ध होतो. 1000 दिवसाचं टार्गेट असतं. कोणी एखादा व्यवसाय टाकला, 1000 दिवसामध्ये व्यवसाय सेटल होतो, असं नियम आहे व्यवसायात सुद्धा. हे तर अध्यात्म इथं पण तोच नियम लागू होतो की तुम्हाला काहीतरी बेनिफिट भेटतो. एक दिवस काय झालं, कुंभार बाबांना जरा जास्तच काम होतं. ते 3ला उठले. त्या दिवशी 3ला उठले आणि गेले निघून. ते पटकन त्यांच्याकडे गाढव होतं, घेऊन गेले तर नदीच्या, त्यांचं फिक्स होतं, त्यांना एक एरिया होता त्या ठिकाणी गेले. ते काकांनी पाहिलं, 4 वाजले, अलार्म वाजला, उठले, पाहिलं आज तर कुंभार बाबा नाही. त्यांना आलं टेन्शन, कुठे गेले कुंभार काका. अहो त्यांनी पहाटे दरवाजा वाजवला. ते मावशीला विचारले कुठे गेले तुमचे यजमान. ते म्हटले आज जरा लोड जास्त होता, ऑर्डर जास्त होत्या, त्यात लवकरच गेले. पहाटे 3 वाजता ते म्हणे कुठे गेले सांगा, माहित नाही, या दिशेला गेले. काका सुद्धा त्या दिशेला गेले. त्यांनी फार तांबडं फुटेपर्यंत कुंभार बाबाला पाहिलं माहिती का. त्या दिवशी लोड जास्त होता आणि त्यांना ते नदीच्या कडाला एका ठिकाणी माती खोदताना सापडल्यावरती ओरडले मोठ्यानं. ते म्हणे मी पाहिलं ओरडले मोठ्यानं. नशीब असं कावळा ओढायला फाटी मोडायला आपल्याकडे म्हणतात ना, तसा प्रकार घडला. त्यांना नेमकी तेव्हा सोन्याचं एक छोटस गाडगं म्हणतात, त्यात मोहरा होत्या पूर्वीच्या काळातल्या, सापडलं होतं काकांना. त्या दिवशी कोणीतरी लपून ठेवल्या होत्या. त्यांना ते सापडावा काय, त्यांनी काय तिथे एक घाव टाकायचा, ते मडकं बाहेर यायचा वेळ, आणि इकून आपले ह्या काकांनी आवाज मारायचं. मी पाहिलं, ओरडले. तिथं जाऊन ते म्हटलं अरे बाबा ओरडू नको, लोक आसपास राहत्या, शेतात कामं चालू आहे, काय असं निम वाटून घेऊ, पण भटा मात्र तो काय करू नको.
घरी आल्यावरती बायकोला सांगितलं बघ नित्यनेम केला त्याचा मला एवढा फायदा झाला, बस इथून पुढे माझी लाईफ चांगली होईल. अहो काय पाहिजे याच्यापेक्षा? जर असे संकल्प करून सुद्धा लोकांचा फायदा होतो तर केंद्रामध्ये येऊन आपल्याला 11 मध्ये करायचा काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. तर आपण ही सेवा सातत्य आपण आपल्या केंद्रामध्ये ठेवलं पाहिजे. ही सेवा आपण या ठिकाणी खरोखर केली पाहिजे. 11 मध्ये का कराव्या थोडक्यात सांगतो, वेळ पण नाही आता जास्त. 11 मध्ये करायचं कारण असं असतं की 11 मध्ये म्हणजे 1 माळ का नाही, 2 नाही, 9 नाही, 7 नाही, 11 का? पहिली माळ आपली गुरूंसाठी असते. आपण या मार्गामध्ये गुरुपौर्णिमेला संकल्प करतो आणि गुरुमाऊळ आपला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपण गुरुपद घेतो. त्यांना म्हणतो की तुम्ही माझे गुरु व्हा पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आणि माझं जीवन तुम्ही सांभाळा. मग आपण पहिली माळ जी असते ती गुरुसाठी असते. काउंट करा बरं का. पहिली माळ गुरुसाठी, दुसरी असते आईसाठी, तिसरी असते वडिलांसाठी, म्हणजे ते नंतरचे आपले परमेश्वरानंतर तेच आपले देव. नंतर पुढची माळ असते ती असते पितरांसाठी, बरोबर का? त्यानंतर किती झाल्या? 4 झाल्या ना. आणि 6 जे शत्रू आपले काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, या 6 जणांच्या प्रोटेक्शन पासून 6 माळी. टोटल किती झाल्या? ते 6 नादीचे 4 10 आणि शेवटची राहिली की 1 ती आपल्या प्रोटेक्शन साठी असते. आपण पहिली करतो बाकीच्या राहून जातात आपल्या. स्वामी महाराज म्हणतात ठीक आहे दमादामध्ये होईल प्रगती कधी तर तुझी काही अडचण नाही. तर आपल्याला पितरांना पण संतुष्ट करायचंय, माता पित्यांना संतुष्ट करायचंय. माता पित्यांना सांभाळून आपण जी सेवा करता, सासू सासऱ्यांना सांभाळून सेवा करता, अनंत पटीने पुण्य आहे आणि या पुण्याचं फल आपल्याला 100% भेटणार आहे. त्यानंतर केंद्रामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या सेवा असतात, त्या सेवेमध्ये आपण सर्वांनी सहभागी अशी विनंती आहे. त्यानंतर सप्ताहामध्ये या काळातील आपण खूप चांगली सेवा केली. आम्ही काल परवा सर आम्ही चर्चा करत होतो, प्रत्येक सप्ताहाला स्वामी महाराज आपल्याकडून काहीतरी एखाद्या संकल्पाची मोठी पूर्ती करून घेत असतात. आपल्याला नंतर या सर्व गोष्टींची अनुभूती येणारच आहे. फक्त आमची आता एकच कळकळीची विनंती आहे, मुलांकडून छोट्या मोठ्या सेवा करून घ्यायचा. बऱ्याच जणांचे अनुभव आम्ही ऐकलेले, जे मुलं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणतात त्या मुलांच्या बुद्धीमध्ये प्रचंड फरक पडतो. कोणत्याही प्रकारचं याच्या पाठीमागं असं काही नाही, अंधश्रद्धा पसरवायचे कामा नाही. तिथे येऊन एकदा चेक करा 5-6 महिने खरंच फरक पडतो का. गायत्री मातृश्री आहे त्यांचा आपण जप करावा. भीती वाटत असली, आपल्याला काल भैरवाष्टक आहे ती सेवा आपण करावी. त्यानंतर आर्थिक धनप्राप्तीसाठी असेल, आज खूप मोठी पूजा आपण सत्यनारायणची करतो, दत्तपूजन सत्यनारायण पूजा आपण करत असतो, ती आपण घरी करू शकतो. आणि जेव्हा शक्य होईल कामात राम शोधावा, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जमेल त्या त्या ठिकाणी केंद्राच्या कामात सहभाग घ्यावा. एवढं करून जे काही जमत नाही, मला काहीच करायचं नाही, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र जपावा अहोरात्र, त्याने सर्वार्थ पाहिजे. बाकी काही करायची जास्त गरज नाही. न लगती सायस जावे वनांतरा, काहीच करायची गरज नाही. एवढं आपण सेवा 100% आपण या ठिकाणी करू शकतो. जेवढं जमेल तेवढं आपण करावं. जेवढ्या माळी आपल्या करता आल्या तेवढ्या कराव्या. नाही जमलं तरी अडचण नाही. स्वामी समर्थ महाराज फक्त केंद्रात नाही, कुठं कोणी भेटलं. आज रोजी मनोरूप, मी परत ते वाक्य रिपीट करतो, मनोरुक्ष झालेले. आज रोजी ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोक मदत करण्याच्या अगोदर व्हिडिओ करायला लागतात. काय करावं या गोष्टीला? कलियुग टोकाला पोहोचले, त्याचे उत्तम उदाहरण. लोक शूटिंग करायला लागलेले. आज अनेक ठिकाणी घटना घडल्या. पहिले शूटिंग व्हायरल, तोपर्यंत व्यक्ती मरण पावते बराच वेळा. कोणी सुद्धा त्या व्यक्तीकडे पाहत नाही. मग तिथं आपण स्वामी महाराजांना त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे, कुठेतरी पाहिलं पाहिजे. सेवा करतोय, कोणीतरी काहीतरी अडचण आली, नाही माझी माझं पूजे, मग तुझ्याकडे पाहतो, मग दवाखान्यात घेऊन जाऊ. स्वामी महाराज त्याच्यामध्ये शोधले पाहिजे आपण त्या ठिकाणी. या अपेक्षा आपण स्वामी महाराजांचं जेव्हा कार्य वाचतो, नुसतं कर्मकांडाला महत्व नाहीये, कामात आपले स्वामी असले पाहिजे, कर्मात स्वामी असले पाहिजे, मनात असले पाहिजे. ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी स्वामींना घेऊन जा. जाताना घरातून बाहेर पडतात, नवीन सेवेकरी कोणी आहेत का? नवीन सेवेकरी पहिल्यांदाच आले ह्या सप्ताहामध्ये, कोणी आहे का? आहे. काही नाही, फक्त येताना घरामध्ये स्वामींची प्रतिमा ठेवावी, घरातून बाहेर जाताना विनंती करावी, स्वामी चला माझ्यासोबत. स्वामी सोबत असतात. नसेल नजुन्या सेवेकरांना विचारा. या सप्ताह काळात परत गेल्या 2-3 महिन्यामध्ये इतके प्रचंड काही अनुभव लोकांचे आलेले. मी तर म्हणतो जर उद्या वेळ भेटला तर गावड सरांना विनंती, 1-2 अनुभव सांगण्यासाठी त्या लोकांना आपण या ठिकाणी वेळ देऊ. खूप चांगली अनुभूती आलेली आहे, प्रचंड अनुभूती आहे. जेव्हा आपल्याला काही कळत नाही, स्वामी महाराज पद्धतीत छोट्या मोठ्या मुलाच्या माध्यमातून, मोठ्या व्यक्तीच्या माध्यमातून येऊन इथे आपल्याला सुचवतात, ही सेवा तुम्ही या ठिकाणी करून घ्या. आणि ही सेवा आपण जेवढी जास्त करू तेवढे आपल्याला फलदायी आहे. आपण आपल्या केंद्राचा अनुभव घेतलाय. इथं सेवा फार वाढलेली, फार प्रचंड वाढलेली. इथं येणारे लोक जे ना, जेव्हा जे 10 वर्षापूर्वी आलेले, जे आज आले, ती म्हणतात की जर फार बदललो.
केंद्रामध्ये फार छान वाटतं. लोकांचे बरेच जणांचे प्रश्न इथे येऊन सुटलेले आहे. बरेच लोक कधी आयुष्यभर कधी कोणत्या देवाला हात जोडले नाही, त्यांचे प्रश्न या ठिकाणी सुटलेले आहेत. सांगण्यासारखं खूप काही आहे. फक्त पुन्हा एकदा कळकळीची विनंती, बाल संस्कार केंद्र आपल्या या ठिकाणी असतं तेव्हा मुलांना पाठवा, त्यांच्याकडून स्तोत्र मंत्र म्हणून घ्या. निश्चितपणे गुरुमाऊलींचं म्हणणं आहे, जोपर्यंत श्रावण बाळ घडवायचा असला तर आपल्याला पण त्यांच्या आईवडिलाप्रमाणे संस्कार करावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे तर आपण पण जिजाऊ आणि आपण पण शहाजी महाराजांसारखं आपलं सुद्धा वर्तन आपल्याला करावं लागेल. कारण हे जे लहान मुलं आपल्या हातामध्ये परमेश्वरानं दिलेले सांभाळायला, आपण प्रसाद म्हणतो स्वामींचा, सोपं नाही एवढं सांभाळणं. यांना सांभाळणं म्हणजे प्रचंड वादळ चालू आहे ना, वादळ, त्याच्यात दिवा लावण्यासारखी गंमत आहे बरं का सध्याच्या काळामध्ये. पोरांचा मूड सांभाळणं, तर त्यांना केंद्रामध्ये घेऊन या. आज रोजी मुलांचा शॉर्ट टेम्परनेस फार वाढलाय. बाल संस्कार केंद्रात गेलो होतो भाऊ एकदा. एक मुलगा भेटला होता बाल संस्कार केंद्रामध्ये, तर तो साक्षीदार फक्त इथं एकच जण आहे आपला, माझ्या मते सिद्धेश फक्त साक्षीदार, सिद्धेश होता तिथं, आणि आपली छोटी गौरी होती. किती तास मोबाईल पाहिला पाहिजे संजय भाऊ त्यांनी? मोबाईल किती तास पाहावा मुलांनी? गेम किती खेळावा? 7 तास दररोजच्या त्या मुलाला मोबाईल हातामध्ये लागतो. जर मोबाईल हातामध्ये दिला नाही तर त्याला इतका प्रॉब्लेम होतो की तो मुलगा आई वडिलांवर सुद्धा धावतो बराच वेळा. अशी कंडिशन झालेली. आणि मोबाईलचं वेड हे जगातलं सगळ्यात अवघड वेड आहे. तसं आपण पण त्याच्यातून सुटलेलो नाहीये, परंतु ज्या गोष्टी योग्य आहेत त्या गोष्टी आपण सांगाव्यात आणि केंद्रामध्ये परत परत घेऊन यावं. कधी कधी मुलांना काही गोष्टी समजल्या, पाहिल्यावरती समजतात, आणि इथं आणून एकदा दर्शन आपण केलं, स्वामी महाराज आपला कार्यभार वाहतात. नवीन सेविकरी आहेत त्यांना विनंती, जेवढं जमेल तेवढं आपण या ठिकाणी सेवा आपल्या रुजू कराव्यात. भरपूर या ठिकाणी बोलण्यासारखं आहे, परंतु वेळेचं आपलं महत्त्व आहे. यानंतर अतिशय महत्त्वाची उद्याची सेवा आहे. गावण सत्याग्रह संदर्भात आपल्याला या ठिकाणी सूचना देतील. सर्वांना विनंती आहे की त्या सूचना आपण पूर्णपणे काळजीपूर्वक सगळ्यांनी ऐकायच्या आहे आणि त्याप्रमाणे आपण काम करणार आहे. जास्त वेळ घेणार नाही. त्यानंतर गावण सर बोलतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अत्यंत मधुर भाषेमध्ये आणि गोड भाषेमध्ये आपल्या वर्षभरामध्ये 365 दिवसामध्ये जे काही स्वामी मार्गामध्ये जे काही उपक्रम होत असतात त्यांचा गोषवारा आणि शिवावलोकन आपण केलं, ऐकलं. खरं तर केंद्र ही काळाची गरज आहे आणि उद्याचा नेमका जो मार्गदर्शनाचा भार होता तो बराचसा कमी केलेला आहे. केंद्र कशासाठी ही काळाची गरज आहे. अत्यंत सुंदर पद्धतीनं सांगितलं देवांनी आणि आपण त्यातनं उपकृत व्हावं आणि थोडंसं समजून घेण्याचं काम करावं. समजून घेतल्याशिवाय आपल्याला स्वामी महाराजांनी हे कार्य कळणार नाही. यातनंच उद्देश एवढाच असतो या मार्गदर्शनातून. हे स्वामींचं गेल्या 800 वर्षापासूनचं हे काम आहे. दिंडोरी दरबार हे गेल्या 70-80 वर्षापासून करते, पण स्वामी महाराजांनी आविष्कार पहिला धारण हा 1149 साली केलेला आहे. तो देह बदलत बदलत ते आज वर्तमान काळामध्ये गुरुमाऊलींच्या रूपानं म्हणा, आपल्या सेवेकऱ्यांच्या रूपाने ते काम करतात आणि समजून घेण्याचं काम आपण मार्गदर्शनाच्या माध्यमातून करतो. अत्यंत छान पद्धतीनं बोडरे सरांनी मार्गदर्शन केलं. आपल्या कुटुंबातलीच ती व्यक्ती आहे, आपल्या निवारा केंद्रातल्याच ती व्यक्ती आहे. सुरुवातीलाही ते मार्गात नव्हते, त्यांनी हळूहळू एक माळीपासून सुरुवात केली. आज छान पद्धतीनं सेवा करतायत, छान पद्धतीनं मार्गदर्शन करतायत, प्रश्नोत्तर सेवेमध्ये सहभागी होत आहे आणि इथल्या नियोजनात ते सहभागी होत आहे. खरोखर स्वामी महाराज कोणालाही कोणाकडूनही छान असं काम करून घेतात, फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे. तर अधिक वेळ न घेता मी बोडरे सरांना विनंती करेन का आपण आभार तर मानत नाही, आपल्या कुटुंबातली ती व्यक्ती आहे, पण त्यांनी मार्गदर्शन रूपी सेवा इथं रुजू केली. त्याचा आशीर्वाद म्हणून स्वामी महाराजांच्या समोरून त्यांनी एक श्रीफळ घ्यावं एवढी त्यांना विनंती करतो आणि उद्याच्या सूचना देतो. हात जोडून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्यानंतर आज आपला दत्त जयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचा 7वा दिवस. 7व्या दिवसाचं वाचन आपला सर्वांचं झालेलं आहे. सकाळी थोड्याशा सूचना दिलेल्या होत्या, पण काही सूचना लाईट नव्हती असं काही जणांनी सांगितलं. काहींना माहिती असतं, काहींना माहिती नसतं.
पण आता उद्या 8वा दिवस आहे, हा सांगतेचा दिवस आहे. आपण 7ही दिवस फार सुंदर अशी सेवा रुजू केलेली आणि 8व्या दिवशी आपली ही दत्त जयंतीची सांगत असते. ही पूर्व परंपरा आहे ह्या मार्गाची. या मार्गामध्ये आपण नवीन काही नियम टाकत नाही. या मार्गाचं फाउंडेशन अतिशय पक्क आहे. जी पूर्व परंपरा आलेली आपल्यापर्यंत त्याच नियमांचं आपण पालन करतोय. तर उद्या 10:30च्या महानैवेद्य आरती होईल. महानैवेद्य आरती झाल्यानंतर जे काही प्रहर सेवेकरी असतात त्यांना आशीर्वादाचा नारळ दिला जाईल. त्यानंतर थोडंसं मार्गदर्शन होईल आणि मार्गदर्शनानंतर आपल्याला प्रसाद ग्रहण करायचा आहे. सर्वांना जे पारायणार्थी बसलेले आहेत, जे नवीन भाविक आहे, जे प्रहर सेवेमध्ये आहे, जे कार्यरत सेवेकऱ्यांमध्ये आहे, जे यज्ञ विभागामध्ये आहेत, ज्यांनी छोटी मोठी सेवा केलेली, आपल्या सर्व सेवेकऱ्यांना उद्याचं आमंत्रण आहे. चुलबंद आमंत्रण आहे. चुलबंद वर सर्वांना, सर्व कुटुंबाला, आपण आपले सर्व कुटुंबातले, सॉरी चुलबंद नाही, आता चुला राहिल्याच पुढं, गॅस बंद, स्टोव बंद, शेगडी बंद, काय असं ते, असं आपल्याला आमंत्रण आहे. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. सर्वांना सांगावं घरातल्या, आपले एवढी सेवा 7 दिवस केलेली, अत्यंत प्रसाद पुण्यवंताच्याच तो नशिबात असतो तो प्रसाद. त्या प्रसादाचा आपण लाभ घ्यावा. त्यापूर्वी थोडीशी आपली एक सूचना आहे. जे पारायणार्थी बसलेले त्यांचा जो ग्रंथ आहे तो आपल्याला 9:15 वाजता उचलून घ्यायचा. अगोदर नैवेद्य दाखवला जाईल. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये श्री गुरुचरित्र असेल 5वा वेद, त्यानंतर सुलभ भागवत असेल, त्यानंतर श्री नवनाथ ग्रंथ असेल किंवा श्रीपाद श्री वल्लभ चरित्र ग्रंथ असेल, यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नैवेद्य दाखवला जाईल. त्यानंतर त्यांना प्रार्थना केली जाईल आणि नामघोषामध्ये नमस्कार करून, फुल अर्पण करून आपल्याला तो ग्रंथ उचलायचा. म्हणजे आज घेऊन जायचा नाहीये कोणी. केंद्राचे ग्रंथ असेल तर केंद्राचे आपल्याला जमा करून द्यायचे उद्या. हे सर्व काम आपल्याला 9:30च्या आत पूर्ण करायचंय. त्यानंतर आपण पारायणाला बसलेलोय. सकाळी कदाचित सूचना दिलेली असेल, आपलं विष्णू सहस्रनाम झाल्यानंतर आपल्या जागेवर जावं. तिथं जर काही आपलं साहित्य असेल, ग्रंथ आणि ग्रंथाला असलेलं वस्त्र सोडून मग आपले आसन असेल, आपली माळ असेल, आपलं स्वामी चरित्र ग्रंथ असेल, नित्यसेवा ग्रंथ असेल, गुरुचरित्र ग्रंथ सोडून बाकीचं जर कुठली आपली साधन सामुग्री असेल तर ती आपण कृपया घरी घेऊन जावं. बऱ्याच वेळेस इथंच आसनं पडून राहतात, कुणीतरी घेतं, वापरतं. आपण हे 7 दिवस त्या आसनावर सेवा केलेली, ते आसने आपण घरी घेऊन जा. ते साधनेत ठेवा, नित्य साधनेत ठेवा. त्याच्या अनुभूती आपल्याला बघायला मिळतं. आसन कोणाला द्यायचं नसतं, म्हणून त्या आसनाचे अनन्य साधारण महत्व. ती सर्व साधन सामुग्री आपल्या सोबत घेऊन जा. 9:15ला आपल्याला सर्वांना इथं यायचंय. 9च्या आत आपल्याला इथं नैवेद्य दाखवायचंय. 9:15ला आपल्याला ग्रंथ उचलून घ्यायचा आणि इथं आपल्याला मार्गदर्शनासाठी आणि प्रसादासाठी हा मंडप मोकळा करायचा. त्यानंतर जे गुरुचरित्र वाचक आहे, पारायणार्थी आहे, या सप्त्याच्या कालावधीमध्ये प्रत्येकाचं मानवी जीवन आहे, काहीतरी छोटी मोठी समस्याही असते. मग आपण त्या अनुषंगानं पारायण केलेलं असतं, मनोकामना असते. अशा सर्व सेवेकऱ्यांनी एक श्रीफळ स्वामी महाराजांना 9च्या आत वाहून द्यावं. 9च्या आत एकदा आरती सुरू झाली की इथं गोंधळ नकोय, आपल्याला कुठलाच गोंधळ नकोय. आणि आपलं काम फार शिस्तबद्ध आहे. परिणाम छोटा असेल, संख्याबळ छोटा असेल, पण काम मात्र फार पवित्र आहे, लाख मोलाचं आहे. लाख मोलाचं आहे, शब्दात वर्णन नाही. पण आपल्या शिस्तीचं आहे ना फार महत्व आहे. केंद्रामध्ये शिस्तीला फार महत्व आहे. बऱ्याच वेळेस शिस्त बऱ्याच जणांना आवडत नाही, पण शिस्तीमुळेच ह्या केंद्राची डेव्हलपमेंट आहे, हे लक्षात घ्या. स्वामी महाराजांच्या या मार्गामध्ये पावित्र्य आणि शिस्तीला फार महत्व आहे. म्हणजे आपल्याला 9च्या आत श्रीफळ आणि खडी साखर वाहून द्यायची. वाहत असताना मध्येच वाहिली पाहिजे असं काही नाही, आपण इथं वाहून देऊ शकतात. म्हणजे 9च्या आतच हे सर्व आपल्याला करायचंय, हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. अशा या महत्वाच्या 2-3 सूचना होत्या, त्याची आपण सर्वांनी अंमलबजावणी करावी एवढंच सांगतो. आणि उद्याची त्यानंतर आपल्या केंद्राचे मार्गदर्शक आधारस्तंभ हरिभाऊ गिरमे आहेत. त्यानंतर त्यांच्या जोडीला परत आपल्याला जे केंद्रात वेळोवेळी मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात, असे आपले अरविंद काका रुईकर यांचा आज अभिष्ट चिंतन आहे. त्यांनाही केंद्राच्या वतीनं, गुरुमाऊलींच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांच्या शुभेच्छा व्यक्त करू. जर ते असतील तर आपण थोड्या वेळाने त्यांचं इथं अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या मार्गाच्या नियमाप्रमाणे साजरे करणार आहोत.
एवढंच सांगतो, इथं थांबतो. श्री स्वामी समर्थ. चित्रगुप्ताच्या वहीमध्ये जर आपण काही सेवा रुजू केलेली असेल, आपल्याला उद्या ती चित्रगुप्ताची वही आहे ना अर्पण करून द्यावी लागते. जर आपण काही सप्त्या कालावधीमध्ये गुरुचरित्र वाचन सोडून जर इथं वैयक्तिक जर काही सेवा केलेली असेल, काही पाठ वाचलेला असेल, माळजप केलेला असेल, तर अशी जी सेवा आहे ना इथं चित्रगुप्ताची वही आहे, यामध्ये नोंद करून द्या. आपल्याला ती 10:30च्या आरतीला आपल्याला ती महाराजांच्या चरणी अर्पण करायची. असो, अशा महत्वाच्या सूचना याचं आपण पालन करावं. उद्या सकाळी 10:30 वाजेपर्यंत प्रहर सेवा चालेल. म्हणजे माता भगिनींच्या 8 पासून चालू होतात ना, 8 ते 10:30ला आपण ते प्रहर उतरवणार आहे. म्हणजे 8 ते 10:30च्या माता भगिनींनी उपस्थित राहा का, कामाचं नियोजन वगैरे करून ते नियोजन सांभाळायचे. असो, हात जोडूयात, प्रार्थना घेऊ, त्यानंतर विष्णू सहस्रनाम होईल. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य श्री स्वामी समर्थ. 1-2 सूचना आहे. एक सूचना इकडून आलेली, उद्या सर्व गाड्या ज्या येतील ना त्यांनी थोडस आहे ना मध्ये लावा, या रोडला लावू नका. आणि दुसरी छोटीशी सूचना आहे बरं का, आपलं एवढं मोठं काम चालू आहे. 1 मिनिट इथं 1 मिनिट सूचनेसाठी असं करत जाऊ नका बरं. खूप जर काही नाही तुम्हाला नाही काय होतं की दिस इज अ बॅड इम्प्रेशन. सर्वांसाठी एक सूचना, एक महत्वाची सूचना आहे ती काय आपल्याकडं आपल्या ज्येष्ठ सेवेकऱ्यांकडून आलेली, पण ती महत्वाची सूचना आहे. 8 दिवस आपण पाहिलेले, एवढी काही सुंदर व्यवस्था आपल्यासाठी केलेली. हा मंडप आपण गेल्या महिन्याभर आपला निम्माच मंडप होता, आता आपण पुढचा मंडप, मागचा पुढचा 1-2 छत आपण वाढवलेले. आपल्याला जवळजवळ 40-50 हजार रुपये लागलेले. या सप्ताह कालावधीमध्ये फार मोठी आर्थिक उलाढाल असते. आणि हे जे केंद्र चालतं, ही जी दिवाबत्ती चालते, आपल्या सर्वसामान्य लोकांच्या आहे ना देणगीतून चालतं. आपण मागणी कोणाकडेच केली नाही बघा, आम्हाला एवढीच पावती द्या, तेवढीच पावती द्या.